राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांचा निषेध। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। विकास कामामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत आमने सामने येण्याचे दिले खुले आव्हान। कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात होणाऱ्या विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणावर निधीचा अपव्यय झालेला आहे, ही खरी वस्तुस्थिती आहे। आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे याविषयी आवाज उठवल्याने विरोधकांना पोटशूळ उठला आहे आणि त्यांनी विनाकारण गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे। विकास कामे जरा योग्य आणि वस्तुनिष्ठ असतील तर विरोधकांना घाबरण्याचे काही एक कारण नाही। एकदा आमने सामने या जुन्या मोटर स्टँडवर शहरवासियांसमोर काय ते होऊन जाऊ दे। तारीख आणि वेळ तुम्ही सांगा, आम्ही समोर येऊन चर्चा करतो, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिले आहे। यावेळी सत्ताधाऱ्यांचा जोरदार निषेध करण्यात आला। गुरुवारी दुपारी 12:30 वाजता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यात आला। विधान परिषदेत नगरपंचायतीच्या कारभाराविषयी लक्षवेधी प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांचा निषेध करणाऱ्या नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांचा यावेळी तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। माजी उपसरपंच प्रतिभाताई बर्गे, शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दिनेश अप्पा बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, नगरसेवक प्रीतम बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश होळ, सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस, नवनाथ मामा बर्गे, नामदेव गुरव, मनोज येवले, सागर दिलीप बर्गे, इरफान जमादार, राजू शेख यांच्यासह पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिभाताई बर्गे यांनी नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांवर आरोपाच्या फैरी झाडत विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनियमितता असल्याचे निदर्शनास आणून दिले। सत्ताधारी गोंधळ माजवून कोरेगावकर नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला। दिनेश अप्पा बर्गे यांनी नगरपंचायतीतील कामकाज अत्यंत चुकीचे सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत हम करे सो कायदा असल्याचे सध्या सर्वत्र चित्र आहे। कोरेगावकरांच्या हक्काचे पाणी लोकप्रतिनिधी खुलेआम चोरून खटाव आणि मानमध्ये नेत आहेत। वर्षातील 300 दिवस कोरेगाव मतदारसंघाला पाणी देणार असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत देणारे आता कुठे गेले आहेत, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। नगरपंचायतीच्या विकास कामाबद्दल स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी बोलू शकत नाहीत, मोठा मासा सर्व काही करत आहे, असा आरोप दिनेश अप्पा बर्गे यांनी केला। हेमंत बर्गे यांनी नागरिकांच्या कराच्या रकमेतून नगरपंचायतीने 65 लाख रुपये खर्च केले आहेत, त्यातून गोळेवाडीत जागा खरेदी केली आहे। गेली अनेक वर्ष जागा पडून आहे, हीच रक्कम शहराच्या इतर विकासासाठी वापरता आली असती, मात्र हम करे सो कायदा याप्रमाणे नगरपंचायतीतील सत्ताधारी मंडळी वागत आहेत। त्यांच्या सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय, असा आरोप प्रीतमताई बर्गे यांनी नगरपंचायतीतील सत्ताधारी मंडळी ही राजकारणातून काम करत आहेत, विकास कामामध्ये अनियमितता आहे हे वारंवार दिसून आले आहे। मात्र या विषयावर कोणी बोलायला लागले की गोंधळ करून त्यांचा आवाज दाबून टाकण्याची त्यांची प्रवृत्ती आहे। आजवर हे चालत आले, मात्र यापुढे हे चालू देणार नाही। पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांनी भूमिका मांडण्यापेक्षा जुना मोटर स्टँडवर आमने सामने येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यातून कोरेगावकर जनतेला खरे काय आणि खोटे काय हे कळून येईल। दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे हे त्यांनी स्पष्ट केले। डॉक्टर गणेश होळ, अमरसिंह बर्गे आणि मनोज येवले यांनी भूमिका मांडली। आमदार शशिकांत शिंदे यांनी भूमिका मांडली। आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर निष्कारण आरोप करणाऱ्यांनी अगोदर नगरपंचायतीचा कारभार कसा चालतो हे पाहावे आणि मगच बोलावे, असा सल्ला त्यांनी दिला। यावेळी नगरपंचायतीच्या कारभाराची चौकशी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करण्यात आली। चेहरे पाहून शहराचा विकास, अन्य भाग मात्र भकास, असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले। मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो मित्रांनो,
तुमच्या भागातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी तुमच्याच मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे आमदार आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांनी कोरेगाव नगर पंचायतीच्या संदर्भात एक लक्षवेधी सूचना सभागृहाच्या समोर आणलेली आहे. ही सूचना सभागृहाच्या पुढे आल्यानंतर काल विरोधकांनी जी पत्रकार परिषद घेऊन जो गोंधळ घातलेला आहे त्या संदर्भात आज आमची ही पत्रकार परिषद आहे. शशिकांत शिंदे साहेबांनी काल नगरपंचायतीची जी लक्षवेधी सूचना मांडली त्यावर आज ते आमच्या माहितीनुसार ते आज बोलणार आहेत. आणि मग जर ते आज बोलणार आहेत तर विरोधकांनी कालच का एवढा गोंधळ करून ठेवलेला आहे किंवा जनतेची दिशाभूल करत आहेत का असंही यात वाटतंय. कोरेगाव नगर पंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत असलेली ही लक्षवेधी सूचना यावर संबंधित आमदारांनी बोलण्यापूर्वीच कोरेगावातील लोकप्रतिनिधींनी त्याचप्रमाणे विरोधकांनी जो त्याच्यावर गदारोळ उठवला आहे त्याचा आज आम्ही सगळेजण तीव्र शब्दात निषेध करतो. खरं तर हे गदारोळ उठवणारे लोकप्रतिनिधी आहेत, जनतेचे सेवक आहेत. त्यांना हेही माहीत आहे की लोकप्रतिनिधी ज्यावेळेस सभागृहात आवाज उठवत असतात ते जनतेच्या भावना आणि कार्यकर्त्यांच्या भावना जाणूनच आवाज उठवत असतात. आणि सध्याची भारतीय लोकशाहीमध्ये हा तर प्रत्येक लोकप्रतिनिधीचा आणि जनतेचा हक्क आहे की आपल्याला अयोग्य वाटणाऱ्या बेकायदेशीर अशा विषयांवर आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा लोकशाहीतील जनतेचा त्याचप्रमाणे त्या सभागृहात प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा हक्क आहे. आणि त्या हक्कानुसार जर कोरेगाव नगर पंचायतीच्या भ्रष्टाचारासंदर्भात विधान परिषदेत जर आवाज उठवला जात असेल तर ही जी लक्षवेधी सूचना जी मांडली जात आहे या लक्षवेधी सूचनेवर विधान परिषदेमध्ये चर्चा होण्यापूर्वीच जर इथं कोरेगावातील विरोधक जर पत्रकार परिषद घेऊन या लक्षवेधी सूचनेचा निषेध करत असतील तर हे अगदी अयोग्य आहे. यातून एकच सिद्ध होतंय की कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचारासंदर्भात आजच्या तारखेला म्हणजे आज तारीख 20 आजच्या 20 तारखेला सभागृहात चर्चा होऊ नये म्हणून एक दबाव निर्माण करायचा म्हणून आदल्या दिवशीच पत्रकार परिषद घेऊन गदारोळ करणे हेच यातून दिसून येतं. आणि अशा या प्रवृत्तीचा आम्ही सगळेजण मिळून निषेध करतो. खरं तर नगरपंचायतीचा विषय बघितला तर निश्चितच नगरपंचायत अगदी निधी येतोय, अगदी आम्हाला मान्य आहे कोरेगाव शहरासाठी विकास निधी येतोय वगैरे, हे आम्ही कधीच अमान्य केलेलं नाही. मात्र तो निधी योग्य पद्धतीनं त्याचा विनियोग होतोय का हे मात्र याबाबत मात्र सगळ्याच कोरेगावकरांवासियांच्या मनात शंका आहे. आणि या शंकेलाच विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी आवाज उठवलेला आहे. आणि लोकशाहीने आणि संविधानाने दिलेला हा जो मत स्वातंत्र्याचा अधिकार आहे, विचार व्यक्त करण्याचा जो हक्क आहे, या विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसारच ही सूचना विधान परिषदेत मांडली गेलेली आहे. आणि त्यावर एवढा गदारोळ होणं म्हणजे निश्चितच काहीतरी यामध्ये काळबेर आहे असं दिसून येतो. म्हणून या विरोधकांच्या या वृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
साहेब, गेले 8-10 दिवस झालं विधान परिषदेमध्ये सभागृहात जे कामकाज चालू आहे ते कोरेगाव नगरपंचायत माध्यमातून जे काल साहेबांनी जे विषय मांडला त्याच्या संदर्भात कोरेगाव नगरपंचायत व आमदार महेश शिंदे विचार मंचांनी काल जो पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत आम्ही जाहीर निषेध करतो. व कोरेगाव नगरपंचायतच्या विषयावर बोलायचं झालं तर अनेक प्रश्न आहेत. जे प्रश्न कोरेगाव नगरपंचायत माध्यमातून भ्रष्टाचारी आहेत. आणि पहिला प्रश्न माझा भ्रष्टाचारी सांगतो. कोरेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून कोळेवाडीमध्ये 65 लाख रुपयाला जागा खरेदी केली. आज कोरेगाव जनतेचे पैसे खरेदी केलेले ते विनामूल्य आज धुळखात पैसे पडलेले आहेत. तिथं त्याचा उपयोग कोरेगावकरांना काही नाही. अशा पद्धतीनं आज कोरेगावात गेले 3 वर्ष आम्ही कोरेगाव नगरपंचायतीत काम करतोय आणि पाहतोय जवळून. तर बघता त्या ठिकाणी काय निदर्शनात गोष्टी आल्या की कोरेगाव नगरपंचायतीत विकास कामं जी झाली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये अनलिगली ठराव कोरेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते आणि काही नगरसेवक विरोधी पक्षातले यांना न विचारात घेता नगरपंचायतीच्या बाहेर ठराव झालेले आहेत. त्याची सखोल चौकशी सीओ आणि नगराध्यक्षाची करावी एवढी आमची मागणी आहे. त्याच्यानंतर जे विकास कामं झाली गेलेली आहेत त्याचे इंजिनियर असतील, सीओ असतील आणि पदाधिकारी काय असतील त्या पदाधिकाऱ्यांनी अनलिगली कॉन्ट्रॅक्टदाराला हाताला धरून अधिकाऱ्यांना धरून बिलं काढले गेलेले. पहिले त्याचे प्रोसेस काय आहे की एखादं विकास काम झालं की त्याचं मोजमाप केलं जातं. त्या ठिकाणी विकास काम झाल्यानंतर त्या ठिकाणी इंजिनियर उभा राहतो. आज कोरेगावात इतकी विकास कामं चालू आहेत पण कुठेही इंजिनियर दिसत नाही, कुठं त्यांचे नगरपंचायतीचे अधिकारी दिसत नाही आणि इतका मोठा भ्रष्टाचार झालाय. तर त्या विकास कामामध्ये टोटल 100% जर 100 रुपयाचं 1 लाख रुपयाचं बिल असेल तर 1 लाख रुपयाचंच बिल काढलं गेलेलं आहे. त्याच्यात ते बिल तेवढं झालंय का, त्याचं काम झालंय का. आणि ह्याच्यामध्ये खोट्या सह्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी मारल्या गेलेल्या आहेत आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारांना बिलं काढून स्वतःची पोळी भाजून घेतलेली आहे. दुसरा विषय ह्यात येतोय की जे कचऱ्याचं टेंडर आहे 3 वर्ष झालं कचऱ्याचं टेंडर अनलिगली चालू केलेलं आहे. त्याचे डुप्लिकेट बिलं काढून त्याची बिलं पास केले गेलेले आहेत. जवळच्या कॉन्ट्रॅक्टदारांची बिलं काढली गेलेली आहे. कॉन्ट्रॅक्टदारांच्या ठेव रकमा लाखो रुपयाच्या ठेव रकमा ह्यांनी गडप केलेल्या आहेत की त्या निदर्शनात आल्या नाहीत. ह्याच्यावरती आम्ही गेले 3 वर्ष अर्ज करतोय माहितीचे. तर नगरसेवकांना एकही माहितीचा अर्ज पूर्ण केला गेलेला नाही. तर सर्वसामान्य लोकांचे माहितीचे अर्ज पूर्ण करतील का. तर ह्याच्या संदर्भात कोरेगाव नगरपंचायतीची सखोल चौकशी झाली गेली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही विधिमंडळाचे सदस्य आहेत, जे विधानसभेचे असतील, विधान परिषदेचे असतील, हे चर्चेसाठी वेगवेगळ्या आयुधांचा उपयोग करत असतात. त्याच्यामध्ये लक्षवेधी सूचना असेल, त्याचबरोबर 260 असेल, तारांकित प्रश्न असेल, ऐनवेळचे चर्चेचे विषय असतील, की हे जे विषय आहेत हे लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे की ज्यामुळे लोकांचे प्रश्न तिथं मांडले जातील. आमदार शशिकांत शिंदे फक्त कोरेगावचे किंवा जिल्ह्याचे नेते नाहीत, ते राज्याचे नेते आहेत. त्यांनी ह्या अधिवेशनामध्ये राज्याचे सर्व प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मांडले. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये झालेला जो टेरेस नावाच्या कंपनीतला घोटाळ्याचा विषय असेल, संभाजीनगर औरंगाबाद मधले काही विषय असतील, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामधील सुद्धा जे महत्वाचे विषय आहेत, धोम पाण्याच्या अस्तरीकरण, धोम धरणाच्या अस्तरीकरणाचा जो विषय आहे तोही साहेबांनी त्या दिवशी अधिवेशनामध्ये मांडला. त्यामुळं ह्या आयुधांचा उपयोग करून साहेबांनी कोरेगाव शहरातील किंवा कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये एक लक्षवेधी सूचना या ठिकाणी मांडलेली आहे, जो त्यांचा अधिकार आहे. आणि त्यांचा अधिकार आहे तो सर्व कोरेगावकर नागरिकांच्या वतीनं त्यांना ज्या सूचना गेल्या त्या सूचनेमधून त्यांनी ती लक्षवेधी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. असं असताना जी लक्षवेधी अजून मांडलीच गेली नाही, ज्याच्यावर अजून चर्चाच झाली नाही, ज्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत हेच माहित नाही, असं असताना जे कोणी कोरेगावचे कारभारी आहेत त्यांना एवढं पोटशूळ उठायचं कारण नव्हतं. कारण का, जर समजा चर्चा व्हायची असेल तर त्या चर्चेनंतर तुम्ही आज कारभारी समजता स्वतःला, तर त्याच्यामध्ये जे काही मुद्दे येतील त्या मुद्द्यांना तुम्ही प्रत्युत्तर लोकशाहीच्या पद्धतीनं करा. त्यांना आम्ही फिरकूच देणार नाही,
त्यांना कोरेगावमध्ये यूज देणार नाही, ही कसली आली भाषा? जर समजा कोरेगाव शहरातली जर नगरपंचायतीच्या कारभारासंदर्भात जर चर्चा करायची असेल तर उलट मी त्यांचं खरं अभिनंदन करतो की त्यांनी ह्या चर्चेला सुरुवात केली, कारण त्यामुळे कोरेगाव शहरामध्ये आज एका चर्चेला तोंड फुटलं. आज आम्हाला कोरेगावकर नागरिक, आज जो विकास कामांसाठी पैसा येतो हा काय कुणाच्या खिशातला पैसा येत नाही. जे काही लोक कर भरतात आणि जे काही नागरिक या ठिकाणी कोरेगावकर नागरिक पैसे जे जमा करतात त्याच्यामधून हा विकास होत असतो. आज कोरेगावमध्ये जे कोट्यवधी रुपयांचे विकास कामं दाखवली जातात, आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला एक प्रश्न पडतो की जे लोक PWD मध्ये 1 लाखाचं जरी काम झालं तरी बोर्ड लावण्याचा आग्रह धरतात, कोरेगाव शहरामध्ये आज पत्रकार बंधू सुद्धा येत आहेत, सर्व कोरेगाव नागरिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की एवढे सगळे विकास कामांचे रस्ते तर एक ठिकाणी त्यांनी फक्त बोर्ड दाखवावा की बाबा हे एवढ्या कोटीचं काम आहे. आम्हाला अपेक्षित हे आहे की ते किती कोटीचं काम आहे, किती कोटीचा रस्ता आहे, किती कोटीचं ड्रेनेज आहे, हे कोरेगाव शहरामध्ये का नाही? कोरेगाव शहरामध्ये लोकांच्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होतो. ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण ह्या स्मारकामध्ये पाठीमागे उभी असलेली जी काही नगरपंचायतीची अँब्युलन्स आहे ती गेली 3 वर्ष झालं बंद आहे. ती बंद कशासाठी आहे? त्याचा उपयोग लोकांच्यासाठी व्हावा म्हणून त्याच्यासाठी निधी खर्च केलेला आहे, हा लोकांचा पैसा आहे. असं असताना सुद्धा तुम्ही फक्त विरोधासाठी विरोध करायचा म्हणून तुम्ही आज ह्या गोष्टी करताय. आज सन्माननीय नगरसेवक आहेत, त्यांनी कोरेगावच्या नगरपंचायतीच्या कारभारासंदर्भातले विविध भ्रष्टाचाराचे प्रश्न नगरपंचायतीच्या कारभारासंदर्भात जर चर्चा करायची असेल तर उलट मी त्यांचं खरं अभिनंदन करतो की त्यांनी ह्या चर्चेला सुरुवात केली, कारण त्यामुळे कोरेगाव शहरामध्ये आज एका चर्चेला तोंड फुटलं. आज आम्हाला कोरेगावकर नागरिक, आज जो विकास कामांसाठी पैसा येतो हा काय कुणाच्या खिशातला पैसा येत नाही. जे काही लोक कर भरतात आणि जे काही नागरिक या ठिकाणी कोरेगावकर नागरिक पैसे जे जमा करतात त्याच्यामधून हा विकास होत असतो. आज कोरेगावमध्ये जे कोट्यवधी रुपयांचे विकास कामं दाखवली जातात, आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला एक प्रश्न पडतो की जे लोक PWD मध्ये 1 लाखाचं जरी काम झालं तरी बोर्ड लावण्याचा आग्रह धरतात, कोरेगाव शहरामध्ये आज पत्रकार बंधू सुद्धा येत आहेत, सर्व कोरेगाव नागरिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की एवढे सगळे विकास कामांचे रस्ते तर एक ठिकाणी त्यांनी फक्त बोर्ड दाखवावा की बाबा हे एवढ्या कोटीचं काम आहे. आम्हाला अपेक्षित हे आहे की ते किती कोटीचं काम आहे, किती कोटीचा रस्ता आहे, किती कोटीचं ड्रेनेज आहे, हे कोरेगाव शहरामध्ये का नाही? कोरेगाव शहरामध्ये लोकांच्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होतो. ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण ह्या स्मारकामध्ये पाठीमागे उभी असलेली जी काही नगरपंचायतीची अँब्युलन्स आहे ती गेली 3 वर्ष झालं बंद आहे. ती बंद कशासाठी आहे? त्याचा उपयोग लोकांच्यासाठी व्हावा म्हणून त्याच्यासाठी निधी खर्च केलेला आहे, हा लोकांचा पैसा आहे. असं असताना सुद्धा तुम्ही फक्त विरोधासाठी विरोध करायचा म्हणून तुम्ही आज ह्या गोष्टी करताय. आज सन्माननीय नगरसेवक आहेत, त्यांनी कोरेगावच्या नगरपंचायतीच्या कारभारासंदर्भातले विविध भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित केले. आज निधी वाटप करताना त्या वॉर्डामध्ये सुद्धा लोक राहतात, ते सुद्धा नागरिक आहेत, कोरेगावचे करदाते आहेत. ज्या 3 वॉर्डमधनं विरोधी नगरसेवक जिंकून आलेत त्यांच्या त्या वॉर्डातल्या लोकांचा विकास कामांवर अधिकार नाही का? असं असताना तुम्ही फक्त बहुमताच्या जोरावर ह्या लोकांची जर विकास कामं अडवून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही अतिशय निषेधार्ह बाब आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला ज्ञात आहे की ज्या वेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये, त्यावेळेला शशिकांत शिंदे साहेबांनी कोरेगाव शहरासाठी 5 कोटीचा निधी आणला होता. त्याचबरोबर माजी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी 1 कोटीचा निधी दिला होता. हा निधी कोरेगावच्या विकासासाठी वापरला जाणार होता, परंतु ह्याचं श्रेय विरोधकांना मिळेल या भीतीपोटी ही सर्व विकास कामं रद्द करण्याचं पाप या नगरपंचायतीची जे आत्ताचे सध्याचे कारभारी आहेत त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. जे लोक काल वक्त्यांच्या आजूबाजूला होते त्यांना तरी कमीत कमी विचारायचं की शशिकांत शिंदेनी त्यांच्यासाठी काय केले. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आला असता की शशिकांत शिंदेनी गावासाठी काय केले. कोरेगाव शहरामध्ये जे काही विकास कामं चाललेत या विकास कामांमध्ये आम्हाला कोरेगावकर नागरिकांना अशी शंका येते की मोक्याच्या जागा हडप करण्याचा तर हा घाट नाही ना. कारण तुम्ही जर रेल्वे स्टेशन पासून सुरुवात केली विकास कामांची तर आज जे मोठं रेस्ट हाऊस बांधलेलं आहे त्याचा कोरेगावकर नागरिकांना 1 रुपयाचा फायदा नाही. दुसरी गोष्ट, पुढे तुम्ही आला आझाद चौकामध्ये की तिथं तुम्ही आज एक व्यापारी संकुल उभं केले, ज्या ठिकाणी पूर्वी लोक बाजार करी तिथं भाजी विक्रेते वगैरे बसायचे. अजून त्या कुठल्याच भाजी विक्रेत्याला स्वतःला सांगता येणार झालंय की मला तिथं गाळा मिळेल म्हणून. अशी आज परिस्थिती आहे. तिथनं पुढे तुम्ही आला
की तुम्हाला साखळी पुलावर विकास कामं दिसतील. आमचं म्हणणं असं आहे की तिळगंगा नदी त्या साखळी पुलाच्या फक्त उत्तरेकडे वाहते का, दक्षिणेकडे वाहत नाही का? त्या बाजूला विकास कामं का नाहीत? फक्त उत्तरेच्याच बाजूला विकास कामं का? तिथून पुढे तुम्ही आला त्यानंतर तुम्ही पंचायत समितीची इमारत जी आहे त्या ठिकाणी एक शाळा होती. ती शाळा जी आहे ती शाळेचे विद्यार्थी आज कुठे जातात? त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आज किती त्रास सहन करायला लागतोय? त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की तुम्हाला मोक्याच्या जागा हडप कराव्या लागतात, करण्याचा तुमचा घाट आहे. त्याचबरोबर तुम्ही पुढे आला, आज शशिकांत शिंदे साहेबांनी कोरेगाव शहरामध्ये कुठं सुद्धा आज मुलांना खेळण्यासाठी एक ग्राउंड नाही, 4 बाकडी नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एक त्यांनी नाना नानी पार्क उभं केलं होतं. ते नाना नानी पार्क फक्त तिथं शशिकांत शिंदे साहेबांचं नाव राहील, त्याचं त्या भीतीपोटी ते मोडून काढून त्या ठिकाणी आज वेगळाच प्रकल्प त्या ठिकाणी आज राबवला गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही पुढे गेला, जे काही आता सन्मान्य नगरसेवकांनी सांगितलं की कोरेगाव शहरामधले जे काही घनकचऱ्याचा प्रकल्प आहे ह्याच्यामध्ये तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते कचऱ्याचं विल्हेवाट लावायचे, त्याचं खत बनवायचे. त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आज किती त्रास सहन करायला लागतोय? त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की तुम्हाला मोक्याच्या जागा हडप कराव्या लागतात, करण्याचा तुमचा घाट आहे. त्याचबरोबर तुम्ही पुढे आला, आज शशिकांत शिंदे साहेबांनी कोरेगाव शहरामध्ये कुठं सुद्धा आज मुलांना खेळण्यासाठी एक ग्राउंड नाही, 4 बाकडी नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एक त्यांनी नाना नानी पार्क उभं केलं होतं. ते नाना नानी पार्क फक्त तिथं शशिकांत शिंदे साहेबांचं नाव राहील, त्याचं त्या भीतीपोटी ते मोडून काढून त्या ठिकाणी आज वेगळाच प्रकल्प त्या ठिकाणी आज राबवला गेलेला आहे. त्यानंतर तुम्ही पुढे गेला, जे काही आता सन्मान्य नगरसेवकांनी सांगितलं की कोरेगाव शहरामधले जे काही घनकचऱ्याचा प्रकल्प आहे ह्याच्यामध्ये तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते कचऱ्याचं विल्हेवाट लावायचे, त्याचं खत बनवायचे. आम्हाला तर आजपर्यंत काही कुठं दिसलं नाही की त्यांनी कुठं खत बनवले आणि विक्री केली. त्यामुळं ह्या चर्चेला तुम्ही तोंड फोडलं. त्याबद्दल इथून पुढं अशाच पद्धतीनं तुम्ही समोरासमोर जे चर्चेचं आव्हान देताय, आमचं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही कागदपत्र घेऊन या, आम्ही पण त्या ठिकाणी सर्वजण येतो आणि समोरासमोर चर्चा करूया. लोकांना सुद्धा कळू द्या दूध का दूध, पाणी का पाणी. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की लोकशाहीमध्ये जो कोणी अधिकार दिला असेल त्या अधिकाराचा उपयोग जर कोण करत असेल तर त्याला अडवणं हे एक मोठं पातक आहे. आणि मुख्य जे प्रश्न आहेत कोरेगाव शहराचे ह्याच्याकडे लोकांचं लक्ष जाऊ नये, ह्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून ह्या जो काही निषेधाचा घाट घातलाय तो घातलाय. अशा सर्व प्रवृत्तीचा आम्ही सातत्याने निषेध करत आलोच आहे. पण उद्या सुद्धा कोरेगावमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठं आंदोलन करावं लागणार आहे आणि ह्याची ही नांदी आहे, हे ह्यांनी लक्षात ठेवावं. एवढं बोलतो आणि थांबतो. अधिवेशनाच्या दरम्यान शशिकांत शिंदे साहेबांनी जी लक्षवेधी सूचना पटलावर ठेवलेली मांडण्यासाठी, ती सूचना पटलावर मांडण्याच्या अगोदरच कोरेगावात इतका मोठा गदारोळ झाला की जणू काही शिंदे साहेबांना काय त्यांची चौकशी उकरून काढतायत का किंवा त्यांचे काय भ्रष्टाचार उकरून काढतायत का, हे सगळं बाहेर येऊ नये म्हणून ते झाकण्यासाठी प्रयत्न करायचं सुरुवात झाली. वास्तविक बघायला गेलं तर मुख्यमंत्री त्यांचेच आहेत, नगर विकास विभाग त्यांचाच आहे, अर्थमंत्री त्यांचाच आहे आणि एक विधान परिषदेचा आमदार सूचना मांडतोय आणि त्यांची सूचना मान्य होईल का हे कोरेगावच्या जनतेने देखील विचार केला पाहिजे की बाबा हे लोक काय वातावरण तयार करतायत कोरेगावातली. आज कोरेगावात जर बघायला गेलं तर साधा विरोधी नगरपंचायतचे 3 सदस्य आहेत, त्यांना तुम्ही रुपया देऊ शकत नाही. मग शशिकांत शिंदे साहेबांनी जर नुसतं लोकशाहीतनं एखादी वस्तू म्हणजे एखादी विषय माहिती मागवण्यासाठी जर मांडला असेल तर त्याचा तुम्ही किती बाऊ करताय? हा बाऊ करणं योग्य आहे का? त्याचा मी जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं. कोरेगावात आता जे काही प्रकार चालू आहेत त्यामध्ये कितीतरी कामाचे एस्टिमेट नाहीयेत. जुना मोटर स्टँडचा जर विषय घ्यायला गेलं तर नक्की 5 कोटीचं एस्टिमेट आहे का? त्याच्यानंतर कोरेगावात आता पंचायत समितीची इमारत पाडून तिथं पंचायत समिती आहे, शाळेची इमारत पाडून तिथं पंचायत समिती बांधायचं चाललेलं आहे. त्याच्या पलीकडची जी जागा आहे ही जागा मारुती देवस्थानची आहे. माझ्या माहितीनुसार ती जागा सुद्धा हडपण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या जागेवर एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे. त्या कमिटीवर नगरपंचायत, आमदार स्वतः, न्यायाधीश असे काही सदस्य आहेत. म्हणजे कोरेगावात जे काही घोटाळे करायचे ते घोटाळे लपवण्यासाठी कुणावर खापर टाकायचं तर शशिकांत शिंदे साहेबांच्यावर खापर टाकायचं. हा प्रकार जो चाललेला आहे आता या कोरेगावकरांचा, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की आम्ही जसे आता बसलोय असं तुम्ही सुद्धा समोर या आणि समोरासमोर कोरेगाव विषयी चर्चा करूया आपण सगळी काय असेल ते. त्यातून कोरेगावच्या संदर्भात काय बरं वाईट होत असेल किंवा काही चांगलं होणार असेल
तर ते जनतेलाच मिळणार आहे. आज तुम्ही विकास कामाच्या जे डंकाची मिरवताय सगळा, ही विकास कामं आम्ही मान्य करतो. विकास कामं का झालीत तर तुमचे जे कोण साहेब आहेत ते मागच्या वेळेला पक्षातनं फुटून गेल्यानंतर पर्याय नाहीये. एखादा जर जावाय रुसून गेला तर त्याला ज्यादा पैसे द्यावे लागतात पुरीला बाबा सांभाळायसाठी. तसा प्रकार झालेला आहे. नगर विकास विभाग तुमच्याकडेच होता, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे दिले आणि कोरेगावकरांना त्यांनी खुश ठेवलं. आता ते पैसे यायचे मार्ग दिसत नाहीयेत. त्यामुळे काय करायचं तर खापर शशिकांत शिंदे साहेबांच्यावर फोडायचं, कारण पैसे यायचे मार्ग कुठूनच दिसत नाहीत. कारण यांच्या योजना, लाडकी बहीण योजना, पैसे जुळत नाहीत. मुलांना आता स्कॉलरशिप, मागासवर्गीय मुलांना स्कॉलरशिप द्यायला पैसे नाहीयेत शासनाकडं. संजय गांधी निराधार लोकांना द्यायला पैसे नाहीयेत. मग अशा वेळेला जी इलेक्शन काळात त्यांनी जी कॉन्ट्रॅक्ट दिली होती, जी विकास कामांच्या घोषणा केल्या होत्या, ती कामांची बिलं काढायची कशी? त्यांना पैसे जर निधी उपलब्ध होत नसेल तर मग आता खापर फोडायचं कुणावर? तर शशिकांत शिंदे साहेबांच्यावर फोडायचं. ऍक्च्युली यांना निधी मिळणार नाहीये. मग आता तो निधी मिळत नाही तर ते जनतेला दाखवायचं कसं? तर शशिकांत शिंदे साहेबांनी मांडणी केली म्हणून निधी मिळत नाही. बारकाईने विचार करायचा की कोरेगाव नगरपंचायतचा एक विरोधी सदस्य गेली 3 वर्ष झालं विकास कामं मागतोय वार्डात, त्याला विकास कामं देत नाहीत. जर सत्ता तुमची असेल तर शशिकांत शिंदे साहेब तुमची कामं अडवू शकतील का? की कोरेगावच्या सामान्य जनतेच्या लक्षात आलं पाहिजे. मग हे लोक किती कांगाराळा करतायत आणि किती खोटं बोलतायत, ह्या खोट्या बोलण्याच्या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो. मध्ये आर्थिक नियोजन अधिवेशन सुरू आहे. त्या अधिवेशनामध्ये आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या विषयासंदर्भात जे लक्षवेधी केले, जो विषय मांडला आहे, त्याच्या संदर्भात कोरेगाव नगरपंचायतीतील विद्यमान जी सदस्य आहेत त्यांनी जो गदारोळ केला, चुकीचा विषय मांडले, त्याचा मी सर्वात प्रथम त्याचा निषेध करतो. मी त्यांना एक आव्हान करतो की जर आपण 2022 पासून आजपर्यंत 3 वर्ष हा कारभार करत आहे, कारभार करत असताना या ठिकाणी बसलेले बरेच लोक त्या कोरेगाव नगरपंचायती असेल किंवा ग्रामपंचायती असेल त्यावेळी त्यांनी याचा प्रतिनिधित्व केलं होतं. ते प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी कधीही मी ह्या पार्टीचा आहे, मी ह्या पक्षाचा आहे, मी ह्याचा आहे असाही कधीही केला नाही. राजकारणाच्या पद्धतीनं इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन त्या ठिकाणी त्यांनी संपवलंय. आजच्या मितीला बघितलं गेलं तर राष्ट्रवादी पार्टीचे 3-4 सदस्य आले होते. एका सदस्याला त्यांनी तुला विकास कामं देतो, तुला निधी देतो म्हणून त्यांनी तिकडं नेलं. पण निष्ठावंत जे 3 सदस्य आज सुद्धा आमदार शशिकांत शिंदे साहेब सोबत आहेत आणि त्यांच्या वार्डात ज्यावेळेस 2022 पासून आजपर्यंत 3 वर्ष हा कारभार करत आहे, कारभार करत असताना या ठिकाणी बसलेले बरेच लोक त्या कोरेगाव नगरपंचायती असेल किंवा ग्रामपंचायती असेल त्यावेळी त्यांनी याचा प्रतिनिधित्व केलं होतं. ते प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी कधीही मी ह्या पार्टीचा आहे, मी ह्या पक्षाचा आहे, मी ह्याचा आहे असाही कधीही केला नाही. राजकारणाच्या पद्धतीनं इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन त्या ठिकाणी त्यांनी संपवलंय. आजच्या मितीला बघितलं गेलं तर राष्ट्रवादी पार्टीचे 3-4 सदस्य आले होते. एका सदस्याला त्यांनी तुला विकास कामं देतो, तुला निधी देतो म्हणून त्यांनी तिकडं नेलं. पण निष्ठावंत जे 3 सदस्य आज सुद्धा आमदार शशिकांत शिंदे साहेब सोबत आहेत आणि त्यांच्या वार्डात ज्यावेळेस लोकशाहीनं जे निधी आला पाहिजे, जो नगरपंचायतीचा त्यांचा हक्काचा निधी, तो निधी मिळवत असताना त्यांना सत्तेच्या जोरावर ते निधी कुठेतरी हाणून पाडण्याचं काम हे सत्ताधारी या ठिकाणी करत आहेत. त्याच प्रमाणे आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपये सर्व विभागासाठी मंजूर केले होते. तो हे कोरेगावसाठी केले होते, ते कुठल्या बाहेर गोळवाडी सुलतानवाडी ह्याच्यासाठी केले नव्हते. ते सुद्धा पैसे यांनी सत्तेच्या जोरावर या ठिकाणी खर्च करून दिले नाहीत. परत आदरणीय खासदार, माजी खासदार श्रीनिवास पाटलांनी सुद्धा 1 कोटी रुपये त्या काळी मंजूर केले होते. ते पैसे अजून नगरपंचायतीकडे वर्ग आहेत, पण ह्यांनी ठराव न देता ते पैसे खर्च करून दिले नाहीत. ही गोष्ट आम्ही विद्यमान आमदारांच्या पण कानावर घातली होती. विद्यमान आमदारांना त्यांना सूचना दिल्या तरी त्यांचा आदेश धुडकावून त्यांनी आमच्या जे 3 सदस्य आहेत त्यांना तो ठराव
आज तागायत त्यांनी दिला नाही. दुसरी गोष्ट, ते तुम्ही 3 वर्ष विकास कामं करत आलाय, ती अख्ख्या गावाने सगळ्यांनी बघितल्यात. कुठं कुठं विकास कामं झालेत, कशी झाली आहेत, कुठल्या कामाला किती निधी झालाय, ही सगळ्या गावाने ती बघितलंय. आज आमदार शशिकांत शिंदे साहेब असेल किंवा आज जनतेतनं तुम्ही जर फिरला तर एक दबक्या आवाजात सगळ्यांची चर्चा आहे की हे विकास काम झालंय. खरंच या विकास कामाला एवढा खर्च झाला असेल का, किंवा हे काम एवढं आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टीची सगळ्या जनतेतनं ज्यावेळेस उठाव आला त्यावेळेस आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी त्याची लक्षवेधी केली. आपण जर खरंच विकास काम केलं असेल किंवा भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही त्या गोष्टीला घाबरता काय? आणि जर एवढंच हे जर असेल तर मी तुम्हाला एक आव्हान करतो की तुम्ही जर एवढ्या धुतल्या तांदळाचा असाल तर तुम्ही वेळ, ठिकाण, तारीख सांगा. आम्ही त्या ठिकाणी हे सर्व विरोधी पार्टीतली लोक तुमच्या तिथे येतो आणि जे काय व्हायचंय नाही आपण समोर चर्चा करू. तुम्ही पण ही करा. तुम्ही जर एवढा धुत्या तांदळाचा आहे ना, तुम्ही जर भ्रष्टाचार केला नसेल ना तर आपण समोर घेऊ, जुना मोठा स्टँडवर ते ही लावूया आणि ते टाकून आपण सगळ्या जनतेच्या समोर ही घेऊया. तुम्ही जे आव्हान दिलंय. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्याला येऊन देणार नाही, त्याला येऊन देणार नाही, ही लोकशाहीतली गोष्ट नाहीये. ही लोकशाहीतला विषय नाहीये की ह्याला येऊन देणार नाही, कोण येणार. आणि तसं जर असेल तर आम्हाला सांगा, आम्हाला कुणाला येऊन द्यायचं नाही, कुणाला येतंय ते आम्ही त्याला फार खंबीर आहे. तुम्ही आम्हाला शिकवायचं ना की ह्याला येऊन देणार नाही, त्याला येऊन देणार नाही. दुसरी गोष्ट, आज जर कोरेगावमध्ये जर बघितलं तर सगळ्यात म्हणजे तुमच्या विकास कामापेक्षा ह्याच्यापेक्षा तुमचा ह्याचा विषय फार आयरनिव आहे पॉलिटिशियनचा. म्हणजे प्रश्न काय झालाय की आज जी गुंडगिरी चालू आहे किंवा अवैध धंदे चालू आहेत, कायदा सुव्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्याकडं प्रशासन काम करत असताना त्यांच्यावर जो दबाव येतोय तो सुद्धा विद्यमान लोकप्रतिनिधीने लक्ष घालून त्यात हे करावं. लक्ष तुम्हीच घालताय, ते लक्ष फक्त घालू नका, आमची एवढी तुम्हाला विनंती आहे. विधान परिषदेत माननीय आमदार शशिकांत शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करतात किंवा त्या संदर्भात बाजू मांडत असतात. मागच्या आठवड्यात त्यांनी बऱ्याच अशा महाराष्ट्रातील लोकांच्या उपयोगी प्रश्नावर आवाज उठवला. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे कोरेगाव नगरपंचायतीचा विषय आहे. कोरेगाव नगरपंचायतीत निधीचा अपव्यय होतोय का, तर होतोयच. आजही आमचं ठाम मत आहे की कोरेगाव नगरपंचायतीत निधीचा अपव्यय होतोय का, तर होतोयच. कारण आज जर कोरेगावात बघितलं तर 3-3, 4-4 दिवस कोरेगावला पाणी नसतं. आज जर बघितलं तर तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना किंवा माता भगिनींना कोरेगावमध्ये प्रशस्त किंवा व्यवस्थित स्वच्छ शौचालय उपलब्ध नाहीत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की रेस्ट हाऊस महत्वाचं का ह्या नागरिकांना येणाऱ्यासाठी जो शौचालयाचा आणि याचा प्रश्न आहे तो महत्वाचा आहे? कोरेगावच्या जनतेला पाण्याचा प्रश्न आहे हा महत्वाचा आहे का तो रेस्ट हाऊसचा प्रश्न महत्वाचा आहे? ह्यांनी नुसता बिनकामाचा मोठी मोठी कामं केल्याचा गावगावा करू नये आणि ही कामं लोक उपयोगी नाहीत ही ठाम आहे. आणि ह्या संदर्भात ज्या जनतेच्या भावना आहेत तेच आमदारांनी विधान परिषद मांडायचा प्रयत्न केलाय. ह्यात एवढा कालवा करायची गोष्ट काय आहे? जर त्यात तथ्य नसेल तर विधान परिषदेचा नियम काय आहे, जर तथ्य असेल तरच त्याच्या चौकशी समजी बसते आणि नसेल तर तिथल्या तिथं जुजबी उत्तर देऊन त्या संबंधित विभागाचे मंत्री असतात तो विषय टाळून देतात. हा विषय तेवढा खोल आहे म्हणूनच हा विषय त्यात चौकशीसाठी येणार आहे, म्हणूनच ह्या कांगारावळा चाललेला आहे. विषय दुसरा, ह्या संदर्भात जर लोकप्रतिनिधी एवढे जर कामाचे असते किंवा त्यांनी विकास निधी हा योग्य ठिकाणी वापरायचा प्रयत्न केला असता तर 84 कोटीचं हे बांधकाम हे नाही बांधकाम ह्याचं बांधकाम सातारा त्या सिंचन भवनाचं बांधकाम, सिंचन भवनाच्या बांधकामाला 84 कोटी रुपये मंजूर केले नसते. गरज होती कशाची, तर 2 डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाची. शशिकांत शिंदे साहेबांनी 52 कोटी रुपये मंजूर केलेले ह्यांनी स्वतः कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष असताना रद्द केले आणि त्याच्याऐवजी निधी कुठं टाकला तर सिंचन भवनाला टाकला. हा निधीचा अपव्यय म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणात निधी केला असता तर 84 कोटीचं
हे बांधकाम हे नाही हो, बांधकाम ह्याचं बांधकाम हो, सातारा त्या सिंचन भवनाचं बांधकाम, सिंचन भवनाच्या बांधकामाला 84 कोटी रुपये मंजूर केले नसते. गरज होती कशाची, तर धोम डाव्या कालव्याच्या अस्थिरीकरणाची. शशिकांत शिंदे साहेबांनी 52 कोटी रुपये मंजूर केलेले ह्यांनी स्वतः कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष असताना रद्द केले आणि त्याच्याऐवजी निधी कुठे टाकला, तर सिंचन भवनाला टाकला. हा निधीचा अपव्यय म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणात निधी काढला टाकला की तो मोठ्या प्रमाणात खायला मिळतो, हाच विषय त्यात आहे. आणि 300 दिवस पाणी देणार होते, 300. मागच्या विधानसभेला आव्हान आहे त्यांचं की 300 दिवस मी पाणी देणार कोरेगावच्या तालुक्याला किंवा धोम डाव्या कालव्याला 300 दिवस पाणी सोडणार म्हणून. आताशी दुसरं रोटेशन आहे बांधवांनो. दुसरं रोटेशन म्हणजे चेष्टा नाही, आजपर्यंत 4 रोटेशन व्हायला पाहिजे. मार्च महिना संपत आलाय, दुसरं रोटेशन आहे आणि तेही इतके दिवस चालू आहे. म्हणजे फक्त पाणी खाली जे काठावरच्या बंधाऱ्यात जावं तिथनं उपसा मिळावं. दिवसा ढवळ्या पाण्याची चोरी चालली आहे कोरेगाव तालुक्याच्या आणि उघड्या डोळ्याने सगळे विरोधक बघतात, त्याच्यावर एक शब्द कोणी बोलत नाही. त्या मिटिंग निघाली किंवा त्या संदर्भात आंदोलनाचा प्रश्न आता एक जण कोणी येत नाही, फक्त इतके दडपण आहे त्यांना. जर तुम्हाला त्यांना माझं आव्हान आहे, शशिकांत शिंदेला जे म्हणतात ना की बाबा गावबंदी करणारा येऊन देणार नाही, ज्यांनी कोरेगाव तालुक्याचं पाणी पळवलं ना त्यांना गावबंदी करा. हिंमत असेल ना तर ही गोष्टी कोचला, ज्या शेतकऱ्यांच्या लोकांच्या फायद्याच्या त्या गोष्टी आवाज उठवायचे का नको, त्याच्यावर नका उठवू. कळकळीची त्यांना विनंती आहे किंवा आव्हान आहे, असले प्रकार करत जाऊ नका. ह्या संदर्भातला जर आवाज उठवायचा असला तर पाण्याचा विषय आवाज उठवायला पाहिजे. दुसरं रोटेशन चालू आताशी, अजून 2-3 महिने उन्हाळ्याचे जाणार आहेत आणि काय पाण्याची परिस्थिती आज. या संदर्भात आवाज उठवला तिथे एकदम फिरकत नाही विरोधी पार्टीला, इतका दबाव आहे त्यांच्यावर. आणि दिवसा ढवळे पाणी चाललंय मान तालुक्यात, खटाव तालुक्यात. ह्या पाण्याचा महत्वाचा त्यांना विषय आहे तर 4 महिन्याचा 12 महिने 12 चालल्यासारखी स्कीम, ते 4 महिने झाल्यानंतर सुद्धा आता सुद्धा पाणी चालू आहे. फक्त ह्याला कायदेशीर कायदा सुद्धा तसा नाही, फक्त हे सत्तेनं दडपशाहीनं ही का पाणी चाललेलं आहे आणि लोकांच्या नरडीव पाय ठेवून हे पाणी नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे त्यांना सुद्धा मान्य आहे की हे पाणी नेऊ शकत नाही, तरी सुद्धा फक्त सत्तेचा गैरवापर करून ही पाणी पळवायचा प्रयत्न चालू आहे आणि पळवतात. या संदर्भात कुणीही आवाज उठवणार, विद्यमान आमदारांनी सुद्धा या संदर्भात 300 दिवस पाण्याचं जे वचन दिलं ते सुद्धा आज मितीला दुसरं रोटेशन झालं, त्यामुळे ते विरले हवेत. त्या नुसत्या इलेक्शनच्या वल्गना होत्या. पाट जर कॉन्क्रीट केला असता तर ते पाणी पर्क्युलेशन झालं नसतं, खाली पर्क्युलेशन बंद झालं असतं, 2 TMC पाणी कोरेगाव वाचलं असतं. ते पाणी खाली नदीला जावं आहे असं जे काठावर पात्रात साठावं आणि ते पाणी वर उचलायला मिळावं म्हणून ते पाटाचं पर्क्युलेशन होत नाही. या संदर्भात सुद्धा शशिकांत शिंदेने आवाज उठवलाय. या संदर्भात अभिनंदन करायला पाहिजे त्यांचं की कोरेगावच्या जनतेनं जनतेसाठी त्यांनी प्रश्न उठवला विधानसभेत आणि या संदर्भात निधी देण्याचं कबूल केलंय शासनानं. हे असल्या गोष्टी राहिल्या आणि नको त्या गोष्टीवर जर नसेल तुमचं, जर तुम्ही जर स्वच्छ असाल लागणार नाही ना चौकशी, आणि जर काळेबेर असेल लागल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत चौकशी कशा तुम्ही बसतात बनवून टाकल्या तसे ते बी टाकणारच आहे, त्याच्यावर कशाला कालवा पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर निधी येणार नाही, शशिकांत शिंदे तसं बोलल्यामुळे निधी येणार नाही, शशिकांत शिंदे तसं विधानसभेत बोलल्यामुळे निधी येणार नाही, ह्या फक्त वल्गना आहेत. मागच्या वेळेस शिंदे गट जो शिवसेनेतून फुटून गेला त्याला त्या शिंदे गटाला बक्षीस म्हणून इतका प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध झाला. आज मी त्याला ह्या अधिवेशनातील अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यातलं बघा तुम्ही, पहिल्या क्रमांकाला भाजपच्या आमदारांना निधी आहे, दुसऱ्या क्रमांकाला अजितदादांच्या आमदारांना निधी आहे, तिसऱ्या क्रमांकाला शिंदे गटाला निधी आहे. हे वर्णच कपात चालली, राजकीय संदीत ही कपात चालली. ह्याचा खापर शशिकांत शिंदेच्या फोडू नका. त्यांनी आवाज उठवला म्हणून हे असलं बोलूच नका. हितनं पुढे तुम्हाला निधीला कात्री आहे ती वर्ण आहे, आम्ही देणार आहे, आमच्या खिशातले पैसे देतात का ते वर्ण निधीला कात्री आहे. शिंदे गटाच्या आमदारांना वर्णच कात्रीने दिल्या आणि त्याचा खापर फक्त शशिकांत शिंदे फोडू नका, एवढीच त्यांना सूचना देतो. ह्या निधी संदर्भात किंवा भ्रष्टाचार संदर्भात हे बाकीचे मासे बारके आहेत, यांना काहीच नाही. त्याच्यात एकच मोठा खरा मासा आहे, त्यांनीच मंजूर करायचा निधी, त्यांनीच एस्टिमेट करायची, त्यांनीच बिलं करायची, कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच नेमायचं. हा महत्वाचा विषय आहे, त्यात बाकीचं काय कुणाचं नाही. सगळ्यात महत्वाचा मासा तर एकच आहे, ते बाकीच्यांनी वळवळच करायला नाही पाहिजे. खरं भ्रष्टाचाराचा चौकशी झालीच पाहिजे. भ्रष्टाचार चौकशी झालीच पाहिजे.